एक छोटासा मुलगा त्या खेडवरून चालत झाला असेल, त्याला कधी वाटलं असेल का एक दिवस मी असा पराक्रम करेन या खेडचं नाव बदलून राजगुरु नगर ठेवावं लागेल, असं काहीतरी माझ्या अंत खंड आहे असं वाटतं. कालपर्यंत वेदांच्या रुचा म्हणणारा हा तरुण आता हातामध्ये पिस्तूल घेऊन नेमबाजीचा सराव करतो. मित्र रात्रभर जागा राहिला आणि राजगुरु आपल्या हाताची उशी करून जे झोपला त्या 8 तासामध्ये तो कणभर सुद्धा हलला नाही. काय केलं राजगुरूंनी? त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये आडवे पडले, झोपले. राजगुरू त्यांचा नोकर बनला आणि त्यांची ट्रंक आणि वळकटी ही डोक्यावर घेऊन तो निघाला आणि पहाटे 4 वाजता ते त्या रेल्वेमध्ये आले. भारत माता की जय, वंदे मातरम, देशभक्ताची अंत्ययात्रा. पण त्या अंत्ययात्रेमध्ये एकदम शब्द आले, इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद ही तर मराठी क्रांतिकारकांची घोषणा नाही, ही हिंदी क्रांतिकारकांची आहे. आई, तुला 2 मुलं, थोरला दिनकर, मी धाकटा. आई, दिनकर तुझा, मी भारत मातेचा. प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीपासून आपण वारसा दर्शन, त्याला इंग्लिशमध्ये हेरिटेज वॉक असं म्हटलं जातं, त्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आज आपण एका अतिशय ऐतिहासिक अशा स्थानावरती उपस्थित आहोत, ते म्हणजे केसकर विठ्ठलमध्ये. 23 मार्च हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या 3 वीरांनी जे हौतात्म्य पत्करलं त्याचा हा अत्यंत परमपवित्र असा दिवस आहे. आणि मग खरं तर त्याच्या स्मरणासाठीच आपण आज राजगुरूंचं स्मरण या ठिकाणी करतो आहोत. शिवराम हरी राजगुरू, नावच विलक्षण. आजही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आपले जे तरुण आहेत, युवक आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर ज्याला आपण इंडियन आयडॉल म्हणू शकतो, आदर्श म्हणू शकतो, ते म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही 3 नावं घेतली जातात. आणि भगतसिंग आणि सुखदेव यांच्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातला सुद्धा एक वाद त्याच्यामध्ये आहे. हे आपल्याला बघताना, हे ऐकताना सुद्धा मराठी लोकांचं मान हे अभिमानानं ताठ होते. अशा प्रकारचं हे राजगुरूंचं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. राजगुरूंचा जन्म हा 24 ऑगस्ट 1908 साली पुणे नाशिक रस्त्यावरती खेड नावाचं गाव होतं, त्या गावामध्ये झालं. त्यांचं खरं आडनाव होतं ब्रह्मे. कचेश्वर ब्रह्मे हे त्या घराण्यातले अतिशय फार मोठे सिद्धयोगी होते. ही कथा मी सांगतोय ती केव्हाची, तर 1705-6 हा जो जुना काळ येतो. आपल्याला सर्वांना आठवत असेल, शाहू महाराज संभाजीराजांचे सुपुत्र औरंगजेबाच्या कैदेत होते, त्यांची सुटका झाली. 1707 औरंगजेब मेल्यानंतर शाहू महाराज परत आले. पण शाहू महाराजांना संघर्ष कोणाशी करावा लागला? आपल्या काकूशी, ते ताराबाईंशी. आणि हे अतिशय दुःखद चित्र होतं. तर शाहू महाराज चिंतेमध्ये होते. पण त्या औरंगजेबाच्या कैदेत तर सुटले होते, पण त्यांच्याकडे सैन्य नव्हतं, सरदार नव्हते, शस्त्रास्त्र नव्हती. आणि ताराबाईंचा संपूर्ण राज्यावरती अधिकार होता आणि ताराबाईंनी तर सैन्य पाठवलं होतं. तर अशा चिंतेमध्ये हे शाहू महाराज होते. त्यावेळेला हे कचेश्वर ब्रह्मे हे चाकडला होते आणि ते शाहू महाराज समजले ते सिद्धयोगी आहेत. शाहू महाराज दर्शनाला गेले तर महाराजांनी लक्षात घेतलं, म्हणजे कचेश्वर ब्रह्मे महाराजांच्या लक्षात आलं की शाहू राजांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. म्हणजे काय चिंता आहे? ते म्हणजे मी चिंतेमध्ये आहे की कसं काय मला आता, मी खरं तर वारसदार आहे या राज्याचा, पण मला कसा काय तो अधिकार मिळणार. तर महाराज म्हणले काही चिंता करू नको, जसं तुझ्या मनात तसं होईल. आणि तसंच घडलं. काय विलक्षण आहे पहा, संघर्ष झालाच नाही. त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट, ते पुढे पहिले पेशवे झाले. त्यांच्या लक्षात आलं की शाहू महाराज हेच योग्य वारस आहे. आणि बाळाजी विश्वनाथ भटांनी ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव यांचं मन वळवलं आणि धनाजी जाधव शाहू महाराजांच्या पक्षाला मिळाले. शाहू महाराजांची ताकद वाढली. पुढे ते सातारला गेले, छत्रपती झाले. हा इतिहास आपल्याला माहिती. तर त्यामुळे शाहू महाराजांच्या मनामध्ये ब्रह्मे यांच्याबद्दल अतिशय आदर निर्माण झाला की यांनी मला जो आशीर्वाद दिला होता तो पूर्ण झाला. आणि तेव्हापासून महाराज, शाहू महाराज ब्रह्मे यांना आपले गुरु मानायला लागले. आणि त्यामुळे राजांचे गुरु असं म्हणता म्हणता त्यांचं आडनाव पडलं राजगुरू. अशी गंमत. आणि मग शाहू महाराजांनी आपल्या या गुरूंच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी या खेड गावामध्ये नदीच्या काठावरती भव्य असा वाडा त्याला बांधून दिला. अतिशय भव्य, आजही तो आहे. आपण जर का बघितलं तर तो वाडा त्याला तो बांधून दिला. त्या ठिकाणी
मग हे राजगुरू घराणं हे वास्तव्याला आलं आणि पुढे त्यांचं हा सगळा संसार सुरू झाला. तिथे हे शिवराम हरी राजगुरू यांचा त्या ठिकाणी जन्म झाला. या मुलाच्या बद्दल सांगायचं, लहानपणापासून अत्यंत खूण, अत्यंत दंगा करणारा अशा प्रकारचा मुलगा होता. म्हणजे यांच्या लहानपणाच्या कथा जर का आपण ऐकल्या तर आपल्याला हसूच येतं. अनेकदा मी इथे शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन येतो आणि त्यांना ज्या गोष्टी सांगतो तेव्हा त्यांना गंमत वाटते. आणि राजगुरू दंगा करत होते हे ऐकलं तर काही मुलांना फारच बरं वाटतं की आपल्यामध्ये आणि राजगुरूमध्ये काहीतरी साम्य आहे. आपण सुद्धा पुढच्या काळामध्ये क्रांतिकारक व्हायला हरकत नाही असं वाटतं. तर त्यांच्या गमतीदार कथा आहेत. काय काय सांगतो, एकदा तिथे बाग होती, फुलांची बाग. राजगुरूला सांगितलं होतं, जा रे शिवराम बागेचं राखण कर. गेला. आता कोणाला येऊ द्यायचं नाही, बसला होता मुलगा असा IT मध्ये. तर एक म्हातारे आजीबाई आल्या आणि आजीबाई आल्या त्या बागेत शिरून त्या फुलं उखडायला लागल्या, एक तोडायला लागल्या. तर राजगुरू चिडला, संतापला. काय करताय आजीबाई? एकदा बोलून दोनदा बोलून त्या काही ऐकत नव्हत्या. त्यांना लक्षात आलं एवढंच पोरग आहे, काय करणार आहे. त्या फुलं तोडत होत होत्या. आता हा संतापला, पण त्या म्हाताऱ्या आजीबाई आहेत, त्यांना मारता येत नाही, काय करावं. तो संतापला आणि तो म्हणला, फुलं पाहिजेत का तुम्हाला, सगळी बागच घेऊन जा. त्यांनी सगळी बागेतली फुलझाडं मुळासकट उखडून काढली आणि तो बाईकच्या अंगावर टाकून दिली. घ्या म्हणे सगळी जा. हा भयंकर संतापी होता, असं भयंकर वातावरण आहे. असं आहे विचित्र मुलगा. त्याचं काही बालपण तिकडे गेलं, काही बालपण या ठिकाणी गेलं. इथल्या सुद्धा काही गमतीच्या आठवणी आहेत. त्यांची बहीण जी होती ती पारखे यांच्याकडे दिलेली होती. आणि हा जो वाडा होता, या वाड्यामध्ये, या भागामध्ये इथे जी घरं होती, या घरापाशी इथे एक पारखे यांचं बेराड होतं. आणि मग राजगुरूंचं घर पण इथे राहायला आलं. तर याच परिसरामध्ये त्यांचा मुक्काम हा त्या काळामध्ये असायचा. या ठिकाणी मोठी विहीर होती. आपल्याला माहिती की जुन्या काळात पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या अनेक वाड्यामध्ये अशा विहिरी होत्या आणि सगळं कात्रजचं पाणी अजून तिथे येते बरं. अजून या वाड्यामध्ये उत्तम पाणी येतं आहे, हे लोक वापरत आहेत. असं पाण्याचं घर इथे अजूनही चालू आहे. किती गंमत आहे पहा. इथे गोठा होता आणि सर जुन्या प्रकारचं जे वाड्याच्या भोवती कौलारू घरं असतात तशी 2 मजली कौलारू घरं होती. आणि इथे राजगुरूचा मुक्काम होता. या वाड्याला सभा मंडप होता. त्या वाड्याला लाकडी खांब होते. आता कोणीतरी म्हणलं, हे शिवराम तुला माहितीये का, या वाड्यातले खांब आहेत ना त्यातला एक खांब मेणाचा आहे. मुलं काहीतरी बोलतात, काहीतरी अफवा असतात. शांत बसावं ना. तो म्हणजे मेणाचा आहे. शोधतोच म्हणजे कुठला मेणाचा आहे. घेतली करवत आणि खांब कापायला सुरुवात केली. कुठला मेणाचा खांब मला सापडला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी ते कुणातरी लक्षात आलं, त्यांनी थांबवलं असेल, त्यामुळे त्यांनी खांब काही कापला नाही पुढे. पण हा मनस्वी होता, करून बघा. बाकीच्या मुलांसारखं सांगितलं आणि ऐकलंच नाही. एकदा तर गंमत सांगतो, अशा काही वाड्यामध्ये मोठा काही ते कार्यक्रम असेल स्वयंपाकाचा, टोपलीवर काकडी आणून ठेवली होती. आता मोठ्या माणसाचं लक्ष द्यायचं की मुलांना काकडी दिसली तर ते खातात. मग त्या मोठ्या माणसाने काय सांगितलं, हे पोरांनो, ह्या काकड्या आहेत ना कडू आहेत. म्हणजे काय, मुलांनी खाऊ नये असं त्याचा अर्थ आहे. त्या काकड्या कडू आहेत, अजिबात हात लावायचा. मुलांना खरं वाटतं, मुलं गप्प बसतो. जरा शिवराम आला, मुलं म्हणजे हे शिवराम त्याला हात लावू नको, त्या काकड्या कडू आहेत. तुला कडू आहे, खाऊन बघतो म्हणला. आणि ते गेला, टोपलीवर काकड्या खाल्ल्या आणि घरी जाऊन सांगितलं, एकही कडू नव्हती, मी खाऊन बघितलेलं आहे. खाऊन बघितले एकही कडू. म्हणजे त्याचा ताकद बघा, त्याचा स्टॅमिना बघा, आणि त्याहीपेक्षा जे मनात ते करणार अशी त्याची वृत्ती बघा. असा हा राजगुरू होता. राजगुरूंचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं खेडला. तिथे लोकमान्य टिळक एकदा आलेले होते. टिळक हे व्यक्तिमत्व बघा. त्यावर राजगुरू इतके छोटे होते की ते बोलावं, जावं, भेटावं असं काही नाही. पण टिळक नावाच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने सुद्धा अनेक जण देशभक्तीच्या कार्यामध्ये उठले गेले. तर टिळकांचा तो प्रभाव त्या मुलाच्या मनावरती लहानपणी पडला होता, हेही स्वाभाविक होतं. तर टिळकांचं दर्शन त्याला लहानपणी झालेलं होतं. पुढे तो इथे आला आणि इथे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये प्रवेश घेतला. आपल्याला माहिती ही संस्थाच मुळी विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शिवराम आपटे या सगळ्या मंडळींनी स्थापन केलेली ही संस्था आहे. आणि मुळात त्या शाळेची जी सुरुवात झाली, आप्पा बळवंत चौक या ठिकाणी मोरोबा दादा फडणीसांचा वाडा होता. आपण आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरीकडे जायला निघालो की डाव्या बाजूला प्रभात टॉकीज, उजव्या बाजूला ज्या दुकान आपल्याला दिसतात तिथे तो वाडा होता. त्याची काही खुणा आता शिल्लक आहे. त्या वाड्यामध्ये खरं तर न्यू इंग्लिश स्कूलला सुरुवात झाली 1880 साली. मग पुढे ती जागा कमी पडायला लागली. मग आता जिथे अहिल्यादेवी प्रशाला आहे तिथे होळकर वाडा होता. त्या वाड्यामध्ये सुरुवात झाली. तीही जागा कमी पडायला लागली.
आणि मग नाना वाडा म्हणजे शनिवार वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला असणारा नाना फडणीस यांचा जो वाडा होता त्या वाड्यामध्ये देवदेशमुखला सुरुवात झाली. आज जर का तुम्ही त्या वाड्यामध्ये कधी गेला तर त्यातला तो पुढचा भाग आहे तो अजूनही नाना फडणीसांचा जपून ठेवलेला आहे. त्यात पेशवेकरी चित्रकला आहे, त्यात खांब आहे, तख्तपोशी आहे, तो सगळ्यात जुना नाना फडणीसांचा वाडा आहे. मात्र मागच्या बाजूला जी इमारत आहे अशा कमानी दगडी कमानी आहे ती मात्र नाना फडणीसांच्या काळात नाहीये. तिथे फडणीसांचा वाडा पाडून शाळेला योग्य अशी इमारत नंतर इंग्रजांच्या काळात बांधली गेली. ती इमारत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वास्तू जरी एक दिसत असली तर एक जुन्या काळातलं आणि नंतरच्या काळातलं. आता 2 दिवसापूर्वी 13 तारखेला नाना फडणीस यांची 225वी पुण्यतिथी झाली. 25 वर्ष ज्या नानांनी सगळा देश सगळं साम्राज्य आपल्या हातावरती तोलून धरलं होतं असं मोठं व्यक्तिमत्व होतं त्या नाना फडणीसांचं ते निवासस्थान. तिथे न्यू इंग्लिश स्कूलची नंतरच्या काळामध्ये शाळा सुरू झाली आणि राजगुरू तिथे शिकायला गेला. मला आठवतं विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी जेव्हा शाळा सुरू केली ना तर त्यांनी लिहिलं होतं की शाळा मी का चालू करतोय. तर त्यावेळेला इंग्रजी शाळा सुरू झाल्या होत्या आणि इंग्रजी शाळा सरकारी शाळा ज्याला इमारतीचा प्रॉब्लेम नाही, ज्याला पैशाला प्रॉब्लेम नाही, शिक्षकांना प्रॉब्लेम नाही अशा शाळांची टक्कर देत काही लोकांनी स्वतःची शाळा सुरू करणं धाडसच आहे. त्यामुळे जेव्हा टिळक आणि आगरकर भेटायला गेले की चिपळूणकर तुम्ही शाळा सुरू करताय आम्ही येतो, ते शास्त्री बाबा म्हणले तुम्ही येताय, टिळक LLB करतायत, आगरकर MA करतायत, तुम्हाला मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील, मी तुम्हाला काय देणार. माझ्या शाळेत आला तर पगार मिळेल याची खात्री नाही, कदाचित आपल्याच खिशातले पैसे अर्पण करावे लागतील. पण ही तरुण मुलं म्हणली आम्ही पगारासाठी आलोच नाही. या देशातल्या लहान मुलांच्या मनामध्ये देशभक्तीची प्रेरणा करणं हा जर का राष्ट्रीय शिक्षणाचा हेतू असेल तर त्यासाठी आम्ही चालवलो. किती त्यांचा निस्वार्थ असा तो भाव होता ही आपण त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि चिपळूणकरांचं वाक्य असं आहे मी शाळा का चालू करतोय, मला इथून कारकून तयार करायचं नाही, मला रणगाडे आणि तोफा तयार करायचे. काय वाक्य, मला या शाळेतनं रणगाडे बाहेर काढायचे. आणि मला असं वाटतं या रणगाड्यांपैकी एक नाव शिवराम हरी राजगुरू असं म्हणलं तर त्यात काही चूक होणार नाही, अभिमानाची गोष्ट की असा माणूस तिथे जात होते. त्याच्या लहानपणच्या काही आठवणी सुद्धा आपल्याला मिळतात ऐकायला, त्याच्याबरोबर ते सहअध्यायी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे. पण तिथे शाळेमध्ये काही हा मुलगा फार हुशार वगैरे नव्हता आणि त्याचे 2 शत्रू होते, एक गणित आणि दुसरा इंग्रजी. अनेकांना बरं वाटते गणित आणि इंग्रजी यांचे शत्रू. त्यामुळे प्रगती पुस्तकावरती नेहमी याच्या खाली लाल रेख असायची असं ते सगळं वातावरण होतं. त्याच काळामध्ये एक घटना घडली जिच्यामुळे राजगुरूंच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळाली. इथे राजगुरू राहत होते, मगाशी मी सांगितलं त्यांचं नाव शिवराम, त्यांच्या भावाचं नाव दिनकर आणि दिनकरचं लग्न झालं होतं. इथेच त्यांचं बिराड होतं. झालं असं की दुपारी सगळी मुलं या ठिकाणी दंगा करतायत. बघा हे खरं आपण वारसा दर्शन कार्यक्रम का घेतो त्याचा हा हेतू आहे. हे मी एखाद्या वर्गात सभागृहात सांगू शकतो असतो, पण इथे बसल्या तर इथे जाणवतं मला या खांबाला हात लावला असेल का, इथे तो बागडला असेल का, इथे तो धावला असेल का, इथे लपाछपी खेळली असेल का. हे सगळं तो मुलगा इथे वावरताना मला तो दिसतोय, छोटासा मुलगा इथे धावताना. तो इथे शिवराम इथे धावतोय, पळतोय, खेळतोय आणि सगळा दंगा चालू आहे मुलांचा. मुलंच ती दुपारी खेळणार. ते शिवराम त्यांना कटकट वाटली, चिडले. शिवराम वरती ये. त्याला बापूसाहेब म्हणायचे ना, बापूसाहेब वरती या, वर बोलवलं वरती. काय चाललंय, किती दंगा, किती कलकलाट, तुझं प्रगती पुस्तक आहे बघ, तू ते इथे लाल रे, इथे लाल रे, अभ्यास करत नाही, बोलले त्याला. आता थोरल्या भावानी बोलणं, रागवणं हे काही नवीन होतं का, हे नवीन नव्हतं. पण दादाचं लग्न झालंय, नवी वहिनी घरात आली, वहिनी समोर अपमान. धाकट्या भाऊजींनी जिथे वहिनी समोर आपलं इम्प्रेशन पाडायचं असतं, आपलं दाखवायचं असतं, सगळं कौतुक करून घ्यायचं असतं वहिनी, तर वहिनी समोर अपमान, केवढा मोठा अपमान. आणि त्यामुळे त्यावेळेला त्या ठिकाणी शिवरामला अंगठीतून उभं केलं, पण तिथून जो संतापला डोळ्यामध्ये अशा आग पेटली होती. कुंटीवरती गेला, कोट काढला, टोपी घेतली, डॅन 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 पावला तिथून खाली उतरला आणि तिथून जो निघाला तो इथून बाहेर पडला. कुठं जायचं, इथे समोर चौकामध्ये चित्रशाळा प्रेस नावाचा प्रेस होता, आपल्याला माहित असेल. एक रस्ता तो पेरुगेटाकडे, एक रस्ता तो लकडी पुलाकडे, एक जातो इकडे शनीच्या मंदिर शनीपाराच्याकडे. कुठे जायचं,
आणि त्या छोट्या एवढ्याशा मुलांनी जरा कल्पना करा, एक 7-8 वर्षाचा मुलगा तो लकडी पुलाच्या दिशेने गेला, लकडी पूल ओलांडला आणि चालतोय 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 चालतच राहिला. इथून तो कुठे गेला? खेडला गेला, आपलं जन्मगाव इथपर्यंत गेला. तिथून तो पुढे गेला, तिथून नाशिकला गेला, नाशिकमध्ये रेल्वेमध्ये बसला आणि तिथून तरी गेला काशीला गेला. काशीला गेला, घरातनं पळून गेला होता काशीला. कशासाठी? ते महत्वाचं आहे. मला गणितात कमी मार्क पडले, मला इंग्लिशमध्ये कमी मार्क पडले, याचा अर्थ मी मोठा नाहीये, मला बुद्धी आहे, पण मला हे विषय आवडत नाही. मला संस्कृत आवडतं, मला संस्कृत पंडित बनायचं आहे, म्हणून ते काशीला गेले होते. लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पाठशाळेमध्ये आपलं नाव नोंदवलं आणि तिथे ते संस्कृतचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. मी कधी कधी विद्यार्थ्यांना म्हणतो, 100 वर्षामध्ये भारतात काय परिवर्तन झालं? पूर्वी मुलं घरातनं पळून शाळेत जात होती, आता मुलं शाळेतनं पळून घरी जातात. काय परिवर्तन? 100 वर्ष. पण राजगुरू तिकडे गेले. मला कधी कधी असं चित्र डोळ्यासमोर दिसतं, एक छोटासा मुलगा त्या खेडवरून चालत झाला असेल, त्याला कधी वाटलं असेल का एक दिवस मी असा पराक्रम करेन की या खेडचं नाव बदलून राजगुरुनगर ठेवावं लागेल, असं काहीतरी माझ्या अंत खंड आहे असं वाटलं. आपल्या कर्तृत्वानं आपल्या जन्मगावाचंच नाव बदलून टाकलं. काय कमाल होता. तिथे गेले. आता आपल्या मनातील क्रांतीवर कसं काय झालं? संस्कृत ते मंत्र म्हणतायत, ऋचा म्हणतायत, वेद, उपनिषद, ब्राह्मण्य, आरण्यक ग्रंथांचा अभ्यास करतायत. हे करतात. तिथे गंमत अशी घडली की तिथे त्याला एक मराठी मुलगा भेटला. त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र सावरगावकर. तेही पुढे मोठी क्रांतिकारक झाले. तेही मराठी, हेही मराठी. आता परप्रांतामध्ये जेव्हा 2 मराठी माणसं येतात तेव्हा जास्त लवकर मैत्री होते. मैत्री झाली. मग दिवसभर सकाळ संध्याकाळ तर वेदाध्ययन चालू होतं, पण इतर वेळेला काय करायचं? आणि मग त्याला तिथे लाठी, काठी, बोथाटी, फरीदगा ही जी काही मर्दानी खेळ ज्याला म्हणतात, याचा त्याला छंद झाला आणि तेच सगळं करायला लागले. लाठी काठी करायला लागले उत्तम दर्जाचं. कारण अंगात ताकद होती, तारुण्य होतं, सळसळणारं रक्त होतं, पराक्रम होता, शौर्य होतं, हे सगळं होतंच. आणि त्यामुळे या सगळ्या कलेमध्ये ते सगळे अतिशय प्रवीण झाले आणि ते सगळं करत होते. हे सगळं चालू असतानाच त्या बनारसमध्ये एक अतिशय श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती ती आलेली होती. त्याचं नाव आपण सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर. ही व्यक्तिमत्व अत्यंत आदरणीय आहे. आणि आपल्यालाही माहिती की ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानची शिक्षा झाली होती, त्याप्रमाणे बाबाराव सावरकर यांना सुद्धा अंदमानकडे ठेवलेलं होतं. आणि कित्येक महिने दोघांनाही माहित नव्हतं की आपले भाऊ इथे. त्या सावरकरांना माहित होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, की आपले भाऊ आतमध्ये. बाबारावांना माहितच नव्हतं. अचानक भेट झाली भावांची तिथे. 2 भाऊ अंदमानमध्ये. असं कधी इतिहासामध्ये घडलं नसेल. पण अंदमानची सजा भोगल्यानंतर त्याची जी सुटका झाली, त्यानंतर हे बाबाराव सावरकर प्रवास करत करत हे तिथे आलेले होते आणि ते काशीमध्ये काही काळ मुक्कामासाठी थांबलेले होते. आता स्वाभाविकपणे बाबाराव आलेले, तेही मराठी, ही दोन्ही पण मुलं मराठी, त्यांना भेटायला गेले. आणि बाबारावाला जेव्हा भेटायला गेले, तिथे आणखी एक व्यक्ती बाबारावाला भेटायला आली होती. ते कोण होते? चंद्रशेखर आझाद. आझादांचं नाव तर अभिमान वाटावं असंच नाव आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे सरसेनापती असं चंद्रशेखर आझादांचं व्यक्तिमत्व आहे. ते लहान होते ना तेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं होतं. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती की अंगावरचे सगळे कपडे काढायचे आणि कपडे काढून त्याच्यावरती चाकाचे फटके मारायचे, अशा शिक्षा असायच्या. आणि त्यावेळेला आझादाने शिक्षा दिली आणि प्रत्येक फटक्याला ते म्हणायचे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. त्यांच्या मुखातून येणारा वंदे मातरम आवाज तेव्हा बंद पडला जेव्हा ते बेशुद्ध पडले. तोपर्यंत वंदे मातरम म्हणत. आणि पोलिसांनी जेव्हा विचारलं ना, हे तेरा नाम क्या है? ते सांगितलं आझाद. त्याला घर कहाँ है? त्याने उर्मटपणे सांगितलं जेल खाना, असं म्हणलेले ते. त्याचं खरं आडनाव तिवारी होतं, पण त्याने म्हणताना म्हणलं आझाद असं ते मुद्दाम तिने सांगितलं होतं. हे आपल्याला लक्षामध्ये येतं. पण जेल खाण्यात त्यांनी घर सांगितलं, पण आझादांना इंग्रज सरकार कधीही कधीही पकडू शकलं नाही. ते आझाद होते, ते आझादच राहिले. असे चंद्रशेखर आझाद हे तिथे आलेले होते. आणि चंद्रशेखर आझादांना क्रांतिकारकांची संघटना करायची होती.
आणि त्यामुळे अत्यंत बुद्धिमान, अत्यंत हुशार, पराक्रमी, धाडसी, साहसी, शूर आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं निष्ठावान, त्याच्यामध्ये गद्दारीचं लवलेश नाही, अशी तरुण मुलं शोधण्यासाठी ते धडपडत होते. त्यावेळेला त्यांची ओळख झाली बाबाराव सावरकरांच्या समोर, सावरगावकर आणि राजगुरूंची. अशा प्रकारे यांची ओळख झाली. अर्थात ओळख झाली म्हणजे लगेच काही क्रांतिकारकांच्या सर्वात आतल्या गोटात प्रवेश मिळत नाही. अनेक प्रकारे परीक्षा बघितली जाते, त्याची निष्ठा किती पक्की आहे, त्याच्यात चांगले गुण किती आहे, त्याचा पार्टीला किती उपयोग होणार आहे. अशा प्रकारे मग आतल्या 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 वर्तुळामध्ये त्याला घेतलं जातं. राजगुरू, त्याला कोर टीम म्हणतात, सर्वात आतलं वर्तुळ, त्याच्यामध्ये सहभागी झाले होते चंद्रशेखर आझाद सारख्या अत्यंत गुणग्राहक आणि तावून सुलाखून माणूस बघणाऱ्या व्यक्तीच्या सर्व परीक्षांना उतरणं आणि त्याच्या आतल्या वर्तुळात प्रवेश मिळवणं हे सोपं नव्हतं. हे राजगुरूंनी केलं. याच्यामध्ये त्यांच्या अनेक गुणांचा आपल्याला स्वाभाविकपणे समजूच शकतो. आणि हे गुण, हे क्रांतिकारकांचं जे चरित्र असतं ना, ते सांगणं फार अवघड आहे. कारण लिहिलेलंच नसतं, काही पुरावेच नसतात, पुरावे नष्ट केले जातात, मुळात लिहायचंच नाही आणि ते लिहायचं ते नष्ट करून टाकायचं. त्या क्रांतिकारकांचा अभ्यास करणं, त्यांचं चरित्र लिहिणं, त्यांचं कथा सांगणं हे फार अवघड असतं. पण आपण अंदाज करू शकतो की राजगुरूंच्या कशा परीक्षा त्या काळात घेतल्या गेल्या असतील आणि ते त्या ठिकाणी सहभागी झाले आणि जीवनच बदललं. अरे कालपर्यंत वेदांच्या रुचा म्हणणारा हा तरुण आता हातामध्ये पिस्तूल घेऊन नेमबाजीचा सराव करतो. कालपर्यंत उपनिषद आणि ब्राह्मणी याच्यावरती चर्चा करणारा मुलगा आता हातामध्ये बॉम्ब खेळण्याचं स्वप्न बघत होता. कालपर्यंत रामायण, महाभारत अशा प्रकारे ग्रंथांचं वाचन करण्यामध्ये रमणारा मुलगा आता एक एक इंग्रज अधिकाराच्या मस्तकामध्ये गोळ्या घालून त्याचा छिन्न विच्छिन्न देह कसा मला बघायला मिळेल अशा प्रकारचे स्वप्न रंगत होता. अद्भुत असा प्रकारचं जीवन त्याचं बदलून गेलं आणि तो त्या क्रांतिकारकांच्या गटामध्ये सहभागी झाला. तिथे त्याला मित्र मिळाले. भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त ही सगळी त्याची टोळीच होती आणि फार विलक्षण व्यक्तिमत्व आहे ती सगळी, एकाहून एक. त्याच्याबद्दल आपण किती आदर व्यक्त करावं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ही तीही तरुण होती. त्याने असं वाटत असेल की असं छानपैकी कंगवा घ्यावा, भांग पाडावा, रस्त्याने हिंडावं असं काही वाटत असेल का नसेल, पण तरी सुद्धा ती व्यक्तिमत्व ही एकत्र येऊन त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करायला तयार होती. कधी कधी जेव्हा वाचतो ना, डोळ्यात पाणी येतं. 8-8 दिवस जेवायला मिळालं असेल का, कुणी खायला दिलं असेल, बाहेर सण चालू आहे, दिवाळी चालू आहे, दसरा चालू आहे, आनंदाचा उत्सव चालू आहे, होळीमध्ये रंग खेळते कोणतरी, त्यांना असं वाटलं असेल का आपण पण काही खेळायचं. कधी आजारी पडले असतील, कधी ताप आला असेल, कोणी पाठीवरून हात फिरवला असेल का. कसं जीवन ते जगताय. पण ध्येयनिष्ठा इतकी प्रखर आहे, हृदयामध्ये लागलेली आग इतकी ज्वलंत आहे, मातृभूमीच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी धडपड करण्याची जबरदस्त इच्छा आहे की या सगळ्या सुखांकडे लक्षच त्यांचं गेलं. आणि या पडक्या वाड्यात जायचं, मग कुठे कानपूरला जायचं, मग लाहोरला जायचं, मग कलकत्त्याला जायचं, मग मिरतला जायचं, मग दिल्लीला जायचं, कुठेतरी पडक्या वाड्यात राहायचं. कसे संपर्क करत असतील. आज सुद्धा आपण एकमेकांना भेटायचं ठरवलं, सगळी संपर्क माध्यम असताना तरी सुद्धा कितीतरी माणसं सापडताना अवघड जातो. पण कानपूरच्या माणसाला म्हणायचं लाहोरला अमुक ठिकाणी अमुक वाजता ये म्हणजे आपण तिथे भेटू, अशा प्रकारचं निरोपांची देवाणघेवाण करायची. हे कसं जाळं त्यांनी विणलं असेल. लाहोर कुठे आणि कलकत्ता कुठे प्रचंड जाळं त्यांनी त्या काळात विणलं होतं. हे अद्भुत आहे. आपण त्याच्यामुळे चकित होऊन जातो. भगतसिंग हा पंजाब का छोरा, त्यांचं जन्मस्थान आहे तिकडं पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे. पण हा त्याचं घरच मूळ देशभक्ताचं होतं. त्याचे वडील, त्याचे काका जेलमध्ये गेलेले होते आणि भगतसिंग यांच्यावरती परिणाम तो झाला, प्रभाव पडला. मागच्या मी ज्यांचं नाव घेत होतं, महाराष्ट्रातले विष्णू गणेश पिंगळे यांचा प्रभाव भगतसिंग यांच्या जीवनावरती पडला होता आणि त्याच्यातून त्यांना क्रांतिकारक होण्याची प्रेरणा मिळाली होती. पुढे भगतसिंग मोठा होत गेला आणि त्याच्या आजीला असं वाटलं की याचं लग्न करावं. पण तिला सारखं वाटायचं की आपला एक मुलगा क्रांतिकारक, दुसरा मुलगा क्रांतिकारक, याच्या मनात असे विचार होण्याच्या ऐवजी याच्या पायात जर का लग्न केल्यानंतर नवऱ्या मुलीची बेडी जर का अडकवली की ह्याच्या मनात असं येणार नाही. पण घरातनं आपलं लग्न करण्याचं कारस्थान केलं जातं हे कळल्यानंतर भगतसिंग पळून गेला आणि तिने पत्र पाठवलं वडिलांना, मला क्षमा करा, मला या बंधनामध्ये अडकायचं नाही. ते वडील म्हणले की मला माहित नव्हतं,
आपल्या घरामध्ये जी देशभक्तीची आग आहे ती तुझ्यापर्यंत पोचली की नाही मला माहित नव्हतं, पण तू हा निर्णय घेतलास ना, तुझं कौतुक आहे. मला तुझं कौतुक वाटतंय की आपल्या घराची परंपराच आहे. जालियनवाला बाग झालं 1919ला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगतसिंग दुसऱ्या दिवशी तिथे गेला होता आणि त्यांनी तिथे रक्तामध्ये भिजलेली माती आपल्या दौतीमध्ये भरून घरात आणून ठेवली होती आणि रोज त्या दौतीचं दर्शन घ्यायचा. ते रक्तानं भिजलेली माती त्याचं प्रेरणास्थान होतं. पुढे महात्मा गांधींचं उदय झालं. असहकार चळवळ आली. एका वर्षात संपूर्ण देश स्वतंत्र करणार असं महात्मा गांधींनी सांगितलं. भगतसिंग उत्साहाने सहभागी झाला. पण 22 साली महात्मा गांधींनी अचानक असहकार आंदोलन मागे घेतलं आणि त्यामुळे गांधीजींच्या मार्गाबद्दल भगतसिंग याचा भ्रमनिराश झाला. या मार्गांचा उपयोग नाही. एकच मार्ग, हातात पिस्तूल घेणं, हातात शस्त्र घेणं आणि सशस्त्र संघर्ष करणं, याला पर्याय नाही हे भगतसिंगच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने तो विचार करायला लागला. त्याने अनेक कामं केली. तो पत्रकार सुद्धा होता, तो शाळेमध्ये शिक्षक सुद्धा होता. पण असं करता करता तो हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी याचा सेनापती झाला, याच्यात सहभागी झाला. त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. काकोरी कट नावाचा कट माहिती आहे, तो कट फसला आणि त्यामुळे आझादजीला फार दुःख झालं आणि त्यावेळेचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले, फासावरती गेले. पण त्या निराशेच्या अवस्थेतून आझादांना बाहेर काढायचं आणि पुन्हा आपण काहीतरी पराक्रम करू अशा प्रकारची प्रेरणा त्यांना द्यायची, हे काम नंतरच्या काळामध्ये भगतसिंग राजगुरू यांनी केलेलं होतं आणि हे सगळं चालू होतं. पुढे अनेक घटना घडलेल्या आहेत, पण राजगुरूंच्या आयुष्यात त्याही काळात काही गमती जमतीच्या घटना आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यात त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला समजतं. राजगुरूंना थोडस त्यांचं नेमबाज अतिशय उत्तम दर्जाचे होते. पण एक गोष्ट तर अतिशय प्रिय होती ती म्हणजे झोपायला बरं व्हायचं आहे त्यांची स्वभाव. आणि गंमत तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये घडलेली घटना आहे. त्यांचे मित्र होते सावरगावकर, मगाशी मी सांगितलं. आपण झोपतो, रात्री झोपताना काय लाथा घालतो, हिंडतो, काय करतो, गोलगोल फिरतात झोपेमध्ये वगैरे, असं काय काय करतो. राजगुरू मित्राला सांगितलं मी झोपतोय तर मी झोपेत हलणार नाही. तुला काय माहिती झोपल्यानंतर काय कळतंय, तो म्हणा तू निरीक्षण कर. आणि मित्र रात्रभर जागा राहिला आणि राजगुरू आपल्या हाताची उशी करून जे झोपला त्या 8 तासामध्ये तो कणभर सुद्धा हलला नाही. झोपेमध्ये सुद्धा आपल्या शरीरावरती असं नियंत्रण सोपं नाहीये, हे राजगुरूंकडे होतं. असे एकदा असं झालं की त्या पडक्या वाड्यामध्ये कुठे राहायची लोक आणि अतिशय वातावरण नेहमी सतत सावध असावं लागायचं की कुणाला केव्हा अटक करून सांगता येते. एकदा असं झालं, गप्पा मारत बसलं तर ते बराच वेळेला राजगुरू दिसला. त्यांना तिथे काहींना सांकेतिक नावं ठेवली होती. राजगुरूंचं नाव तर रघुनाथ असं ते नाव ठेवलं होतं. तर रघुनाथ तू पाहिलास का, तू पाहिलं का, तुला माहिती, तुला सांगून गेला का, काय जाऊन बघू ना कुठं काही. कारण एखादा मनुष्य तास दीड तास सापडला नाही तर अटक झाली का, पकडलं का, असं काही घडू शकतो. आणि त्यामुळे सगळ्यांनी चौकशी सुरू झाली, काय झालं काय झालं काय झालं. आणि त्यामुळे वातावरणामध्ये तणाव आला, ताण आला, काय झालं असेल काय झालं असेल. असं सगळं तणावाचं वातावरण असताना अचानक भिंतीला खुंटी होती, त्या खुंटीला टोपी होती, ती टोपी खाली पडली. काय झालं होतं, राजगुरू भिंतीला उभे अंगावरती चादर घेऊन झोपले होते. उभं राहून झोपता येतं ही कल्पनाच लक्षण. बस अशी टाकलं गेली, घोळत होते. पण लोकांनी हलवलं होतं, हे झोपू दे असं म्हणतात त्याला. अशा प्रकारे तर सगळे चकित झाले. अशा प्रकारचं राजगुरूंचं ताकद होती. एकदा तर गंमत आहे, एकदा रेल्वेचा प्रवास चालू होता. आझादजी समोर बसले होते आणि राजगुरू इकडे बसले होते. आणि त्यांचं ठरलेलं असतं की पोशाख बदलायचे. वेगवेगळे क्रांतिकारकांना काय वेषांतर करता आलं पाहिजे, हे पण त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. नाटक करता आलं पाहिजे, अभिनय करता आलं पाहिजे, हे सुद्धा क्रांतिकारकांना आवश्यक होतं. आणि त्यावेळेला त्या दोघांनी एखादा मवाली कसा असतो, गुंड मवाली, तसा पोशाख घेतला होता. तर जसा पोशाख तशी भाषा पाहिजे तोंडामध्ये. आणि दुसरं, आपल्या आसपास अनेक गुप्तहेर असतात, तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारे आपण देशभक्त आहोत, देशाच्या पारतंत्र्याबद्दल आपल्याला किती घेणं देणं आहे असं कुठेही दिसता कामा नये. हे त्या दोघांचं म्हणजे सगळ्यांचं ठरलेलं असायचं, तो संकेत असायचा. पण काय झालं मग सांगतो, ही रेल्वेची गाडी चंबळा नदी तुम्हाला माहिती, चंबळेचं खोरं प्रसिद्ध आहे. नंतर तिथे अनेक टाकून निर्माण झाले म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध झालं. पण ते चंबळेचं खोरं विलक्षण आहे. खूप छोट्या टेकड्या टेकड्या टेकड्या, हजारो टेकड्या, असं त्या चंबळेच्या खोऱ्याचं नॅचरल नैसर्गिक स्वरूप. तिथे ती गाडी शिरली आणि राजगुरूचं भानच सुटलं आणि ते एकदम बरं झाले. आझादजी, ह्या फार टेकड्या कशा आहेत, आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा डोंगरांचा उपयोग केला आणि स्वातंत्र्याचा संग्राम केला.
इकडं आझादांचं हृदय धडधडायला लागलं. हे काय बोलतोय हा? की वेळ काय, काळ काय, पोशाख काय, हा काय बोलतोय? आणि मग आझाद पुण्याची कव्वाली म्हणताय, आजकट पटकट शिव्या देत आहे. राजगुरूंनी गप्प बसव. परत 5-10 मिनिटे गेली. परत त्या टेकड्यात गजरे. आझादजी अशा टेकड्यांचा आमच्या शिवाजी महाराजांनी उपयोग केला आणि गरिबी काव्याच्या तंत्राचा आविष्कार केला. परत आझाद वैतागले. परत काही गाणी म्हणायला लागली. परत सगळं राजगुरू गप्प बसव. पण 10 मिनिटं झाली पुन्हा एकदा तेच. काय सुंदर टेकड्या. जसं शिवाजी महाराजांनी केलं तसा याचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. त्यावरती इतके संतापले आझादजी आणि त्यांनी गप्रे तुझ्या शिवाजीची बडबड असं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एक शिवी हसली. आणि आता मात्र राजगुरू एकदम दचकले. दुसरा कोणी असता शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर शिवी हसल्यानंतर मुंडीच मुरगाली असती. पण राजगुरू त्या लक्षात आले आझाद आहे, त्यांच्या मनात शिवाजी महाराजांमध्ये नितांत प्रेम आहे, आदर आहे, हे राजगुरूंना माहित होतं. राजगुरू गप्प बसले आणि काही वेळात ती गाडी गेली, मुक्कामाच्या ठिकाणी गेली. दोघेही शांतपणे गेले. दरवाजा उघडला. आझाद गेले, राजगुरू गेले. दरवाजा बंद झाला. आझाद पटकन खाली बसले आणि ढसाढसा रडायला. आझादासारखा सेनापती पदावरचा मनुष्य इतका ताकदवान, मनाची ताकद त्यांची मोठी, ते रडतायत. ते बघून बाकी सगळे चकित झाले. आणि आझादजी म्हणले, आज इसने मुझसे शिवाजी को गाली दिलवाली. यांच्यामुळे माझ्या तोंडातून असा अपवित्र शब्द बाहेर पडला त्या महापुरुषाबद्दल, असं आझादजी म्हणले. राजगुरूंना फार वाईट पडलं. पण आझादजी म्हणले, राजगुरू तो विचार मांडलास तो बरोबर होता, वेळ चुकीची होती. तो विचार अगदी बरोबर आहे. त्या चमड्याच्या खोऱ्यात आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. अशा प्रकारे ते राजगुरूंचं व्यक्तिमत्व होतं. अत्यंत बिंदास आणि शरीरामध्ये जी ताकद लागते किंवा स्टॅमिना लागतो, सहनशक्ती, ती विलक्षणच होती. एकदा काय झालं, दिल्लीमध्ये त्या परिसरामध्ये एका व्यक्तीचं हत्या करायचं ठरलं होतं. राजगुरू उतावळे, बाकी सगळे साथीदार येणार होते, त्याला मारायचं ठरलं होतं. सोमालिया नावाचं भूषण, त्याला मारायचं. राजगुरू एवढे उतावळे झाले की बाकी सगळे साथीदार येण्याच्या आतच त्याने हातामध्ये पिस्तूल घेतलं आणि जाऊन त्या माणसाला ठार केलं, मारलं. त्याला मारलं, पण आवाज झाला, पोलिसांची धाड पडली. पोलीस लागले आणि राजगुरू पळतायत. संध्याकाळची वेळ की पळतायत. पण एक वेळ अशी आली की गल्ली बोळ, रस्ते, घरं संपली आणि समोर भातशेती सुरू झाली. आणि भातशेती आपल्याला माहिती, गुडघ्या एवढं पाणी असतं. दिल्ली, मायनस टेम्परेचर, बर्फासारखं थंडगार पाणी. आणि राजगुरू त्या शिरले. लक्षात आलं राजगुरूच्या की आता मागणं जे पोलीस येत आहेत ते टॉर्चचा प्रकाश टाकतायत. घरांच्या मधनं, गल्लीबोळातनं पळणं सोपं होतं, पण आता शेती आहे आणि ती सुद्धा गुडघ्या एवढीच आहे. तर आपण त्याला पळायला लावून दिसणार आणि गोळीच मारणार. ते काय केलं राजगुरूंनी, त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये आडवे पडले, झोपले, फक्त श्वासोश्वास चालू ठेवला. आणि पोलीस आले. पोलिसांना असं वाटतच नव्हतं की इथे या गार पाण्यात कोणी आत पडू शकेल. आणि फार 10-15 मिनिटाच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही इतक्या थंड पाण्यामध्ये. तर पोलीस आले, टॉर्चचा झोप तिकडे तिकडे मारला, कोणी काही सापडलं नाही. अर्धा तास, पाऊण तास त्यांनी शोध घेतला, सापडत नाही म्हणजे तर पोलीस निराश होऊन निघून गेले. आणि मग हा बाहेर पडला. मग रेल्वेच्या रुळातून काही किलोमीटर चालत गेले. मग नदीमध्ये गेल्यानंतर सगळं स्नान करून तो सगळा चिखल बाहेर काढला आणि मग तिथं बाहेर पडले. आणि नंतर ते आपल्या पार्टीच्या लोकांना भेटले. पार्टीचे लोक म्हणले, हे पेपरात काय बातमी आली. तर राजगुरू म्हणले, नाव चुकलं, मी याला नव्हतं मारलं. लोक म्हणजे तू यालाच मारलंस, आपल्याला वेगळ्याला मारायचं ठरलं होतं, यालाच मारतेस म्हणे. त्याला लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसाला मारलं. तो म्हणला, ठीक आहे, त्याला मारायचं होतं, याला मारलं का, त्याला मारू, त्यात काय म्हणे. फाशी एकदा खून झालं की 2 खून झालं तर 2दा फाशी होणार आहे का? एकदाच फाशी होणार आहे ना. माझ्याला मारलं तर फाशी होणार, त्याला पण मारून टाकू, त्यात काय. असं अशी गमती होती. तर पेपर घेऊन आले इकडे पुण्यात. ही या मंदिरात घडलेली घटना आहे. या पलीकडच्या तिथे घर होतं, तिथे त्याचा एक भाचा होता, गंगाधर नाव होतं. पण तो दोघं समवयस्कर होते. भाचा जरी असला तरी त्याला इंग्लिश येत होतं, याला येत नव्हतं. ते एक दिवस ते इथं आले आणि याला माहित होतं की भाच्याला लांबून येतो आपला मामा. त्याला बोलवलं वरती आहे. दारं खिडकी लावली, सगळी बंद केलं. एक छोटी पट्टी पेटवली, त्याला बोलवलं होतं. वर्तमानपत्र मांडलं त्याच्यासमोर. इथं काय लिहिले वाच. त्यांनी वाचलं. ते इंग्लिशमध्ये होतं. आता इथं मराठी भाषांतर करून सांग. ते सांगितलं, दिल्लीमध्ये सोमालिया नावाच्या माणसाला एका अज्ञात माणसानं गोळ्या घालून ठार केले, असं केलंय.
लगेच राजगुरू हे अज्ञात मनुष्य मीच आहे म्हणतो, मीच मारलाय त्याला. तर भाच्याची काय अवस्था झाली असेल, तो थरथर कापायलाच लागला. मग त्याचा विश्वास वाटावा म्हणून त्याने ट्रंक उघडली, त्यात पिस्तुलं होती, त्यात दाढी पिशा होत्या, त्यात कपनी होती, अनेक प्रकार लागायचे. कपनी काय, मौलवीचा पोशाख घालावा लागेल म्हणून ते काय काय अनेक प्रकार त्याच्यामध्ये असायचे. ते सगळं ते दाखवलं. आणि मग तेव्हा त्या भाच्याला कळलं आपला मामा काय काय उद्योग करतो. असा हा पराक्रम करण्यामध्ये प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व होतं. असं हे सगळं ते राजगुरू दिसायला भाबडा असायचा. एक घटना सांगतो. एक कॅलेंडर होतं, त्याच्यावरती एका स्त्रीचं चित्र होतं. जुन्या काळातलं कॅलेंडर, म्हणजे अतिशय वल्गर वगैरे असं काही नव्हतं, चांगलं चित्र होतं. तर कोणाला ते आवडलं, लावलं. आपल्या त्या पडक्या वाड्यामध्ये ते सगळे क्रांतिकार करायचं लावलं. तर आझादजी आले आणि आझादजीने ते काढून फाडून टाकलं. तर बाकीचे म्हणजे का फाडलं. तर आझादजींचा हेतू खूप उदात्त होता की उद्या या देशामधला इतिहास लिहित असताना असं कोणी म्हणता कामा नये की हे क्रांतिकारक वैयक्तिक चारित्र्यामध्ये खरेड होते. आपलं वैयक्तिक चारित्र्य पण शुद्धच असलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या एखाद्या स्त्रीचं चित्र लावणंही बरोबर नाही. या भावनेने ते पाहिजे. राजगुरू म्हणले आपल्याला नवीन सुंदर जग निर्माण करायचंय, मग सुंदर वस्तू फाडून आपण नवीन सुंदर जग निर्माण करणार आहोत का, असा जेव्हा प्रश्न त्यांनी राजाला विचारला तेव्हा आझाद तो चक्रावून गेलो की अरे हा इतर वेळेला भाबडा वाटणारा मुलगा पण अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचार करून आपल्याला गप्प करतो. असं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अशा अनेक प्रसंग ते आहेत. असं करता करता आपल्या सर्वांना माहितीची घटना ती म्हणजे सायमन कमिशन भारतामध्ये आलं. आणि सायमन कमिशन जेव्हा आलं तेव्हा भारतीयांची मागणी अशी होती की सायमन कमिशन कशासाठी येत आहे. 1919 असा सरकारने कायदा केला होता की दर 10 वर्षांनी आम्ही तुम्हाला सुधारणांचा एक टप्पा देऊ. चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठीच येणार आहे. आणि त्यामुळे 1919 नंतर पुढचा टप्पा हा 1929ला मिळणार होता. त्या कुठल्या सुधारणा द्यायच्या याची चर्चा करण्यासाठी, याचा सर्वे करण्यासाठी 2 वर्ष आधीच ते सायमन कमिशन भारतातून हिंडणार होतं आणि भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये जाऊन सर्व नेत्यांना भेटणार होतं आणि त्याच्यातून त्या लोकांच्या इच्छा काय आहेत, लोकांच्या मागण्या काय ते समजून घेणार होतं. चांगली गोष्ट आहे. पण भारतीयांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जे सायमन कमिशन नेमलंय त्याचा अध्यक्ष तुम्ही सायमन केला, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण या तुमच्या कमिशनमध्ये इतर सगळी जी मंडळी आहेत ना ती सगळेच इंग्रज आहे. भारतीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी कुणीतरी भारतीय त्यात पाहिजे एवढी साधी मागणी होती. पण इंग्रजांनी ती मुद्दामपणे नाकारली. त्यामुळे चिडले आणि काँग्रेसने सांगितलं की सायमनला विरोध करायचा. आणि म्हणून भारतभर जिथे जिथे सायमन कमिशन जाईल तिथे सायमन गो बॅक, सायमन चालते वा अशा घोषणा द्यायच्या. तसा प्रकार सुरू झाला आणि लाहोरला फार मोठा मोर्चा निघाला होता. जवळजवळ 25 ते 30 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि मोर्चाचं नेतृत्व करत होतं संपूर्ण भारताचे आदरणीय व्यक्तिमत्व असणारे लाला लजपतराय. ते तिथं होते. आता ते खरं तर काँग्रेसचे हे सगळे क्रांतिकारक यांचा काँग्रेसशी संबंध नाही, किंबहुना काँग्रेसची अहिंसावादी विचारसरणी त्यांना मान्य नव्हती त्या काळात. पण महाभारतातलं एक वाक्य आहे, वयम पंचाधिकम शतम. 5 पांडव आणि 100 कौरव एकमेकाशी भांडतील, पण बाहेरचा शत्रू आला तर आम्ही 105 आहोत. ही भूमिका असली पाहिजे. आणि त्यामुळे क्रांतिकारकांनी अत्यंत उदार अंतःकरणाने असा निर्णय घेतला की काँग्रेस जरी आंदोलन करत असेल आणि आमचे काँग्रेसची वैयक्तिक मतभेद आहेत, विचारधारेचे मतभेद आहेत, पण काँग्रेसच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार. आणि हे क्रांतिकारक त्यात सहभागी झाले होते. हे विचार करण्यासारखे मोठं मन आहे. पण त्या ठिकाणी जे अधिकारी होते त्यामध्ये सर्वात वरचा अधिकारी होता स्कॉट आणि त्याच्या हाताखाली अधिकारी होता त्याचं नाव होते सॉन्डर्स. ज्यावेळेस सायमन आता गाडीत येणार, ती रेल्वे येणार, ते स्टेशनवरती उतरणार आणि 30,000चा जमाव त्यांच्या निषेधाच्या धिक्काराच्या घोषणा देतोय, हे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सहज झालं नाही. आणि त्यांनी सांगितलं स्कॉटनी सॅन्डर्सला की यांच्यावरती हल्ला करा. आणि सॉन्डर्सनी हातावर दंडुके घेऊन, लाठ्या घेऊन बेदम मारायला सुरुवात केली. प्रचंड अत्याचार सुरू केले. आणि असं करता करता सामान्य लोकांना तर मारलंच, पण लाला लजपतराय, जसं लोकमान्य टिळक, जसं बिपिनचंद्र पाल, तसे लाला लजपतराय संपूर्ण भारतीयांचे आदरणीय नेते, त्यांच्या छातीवरती मारलं, त्यांच्या डोक्यावरती प्रहार केला, ते रक्तबंबाळ झाले आणि खाली घुसले. तुम्ही आम्हा भारतीयांना सामान्य माणसाला कसं मारता ते आत्ता आम्ही जालियनवाला बागमध्ये बघितलंच होतं. आणि आता तुम्ही आमच्या देशातल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला असं मारता. संतापाची लाट. लालाजींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. लालाजी म्हणले माझ्या छातीवर केलेला प्रहार हा इंग्रज साम्राज्यावरती केलेला प्रहार आहे. आणि
लालाजींचा त्याच आजारामध्ये काही दिवसात रुग्णालयामध्ये दुःखद असा मृत्यू झाला. सगळा देश आढळला. त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि त्या अंत्ययात्रेमध्ये सुचेता कृपालानी नावाच्या महिलेने उद्गार काढले, जर या देशातली तरुणाई जागी असेल तर लालाजींच्या स्मशानातली राख थंड होण्याच्या आत याचा बदला घेतला पाहिजे, असे उद्गार काढले. आणि क्रांतिकारकांनी ठरवलं, आम्ही दाखवणार या देशातले तरुण जिवंत आहेत, मेलेले नाहीत. करायचं तर सूड घ्यायचं. आणि मग योजना आखली की स्कॉटला कसं मारायचं. स्कॉट येतो कधी, जातो कधी, ती पोलीस चौकी कुठे आहे, लाहोरमध्ये घडलेली घटना आहे. आणि त्या ठिकाणी मारायचं ठरलं आणि त्याचा अभ्यास केला. आणि ही जबाबदारी सोपवली होती भगतसिंग आणि राजगुरू त्या दोघांच्यावरती. राजगुरूची निवड यासाठी झाली होती की तो उत्तम नेमबाज होता आणि अनेकदा पोलीस सिद्ध झालेला आहे. आणि भगतसिंग अतिशय बिंदास. आणि असं ठरलं की पोलीस चौकी आहे, पोलीस चौकीनं दुपारी 3:30-4 वाजता तो स्क्वॉड बाहेर पडेल. तो बाहेर पडला आणि मोटारसायकल निघाला की भर दुपारी 4 वाजता त्याला गोळ्या घालून इथे ठार करायचं असं ठरलं. आणि त्याप्रमाणे तो स्कॉट त्याच्या मोटारसायकलनं निघाला. किती वेळ आली होती. आणि जयगोपाळ नावाच्या तरुणाला सांगितलं होतं की तू लक्ष ठेवायचं. आणि तो बाहेर पडला की तू खूण करायची, कारण लपून राहणार आहे, त्याला कसं करणार, तू निघाला ते म्हणून ती खूण करायची. स्वतः आझाद सुद्धा येणार होते, आझाद लांब राहणार होते. आणि सगळं बरोबर घडतंय ना, किंवा आईमध्ये काही गडबड झाली तर त्या ठिकाणी ताबडतोब निर्णय जे घ्यावे लागतात, त्यासाठी आझाद सुद्धा तो उपस्थित राहणार होतं. आणि ते घडलं. आणि तो दिवस उगवला. सगळे आपल्या जागेवरती गेले. घोटाळा एवढाच झाला, स्कॉटच्या ऐवजी सँडर्स बाहेर पडला. तो मोटारसायकलवरती बसला. त्याचा जो होता अधिकारी त्यांनी ती गाडी स्टार्ट करून केली. गाडी निघाली. जयगोपाळला म्हटलं हाच स्कॉटच आहे. त्यांनी खूण केली. आणि राजगुरू एकदम समोर आला. आणि तो समोर येतोय आणि जी गोळी झाडली डोक्यात बसली त्याची. डोक्यातनं आरपार गोळी गेली. तो उडाला, त्याची गाडी उडाली. गाडी त्याच्या अंगावरती पडली. आणि भगतसिंग पुढे आला. भगतसिंग धाड त्याच्या अंगावरती 4-5 गोळ्या झाडल्या. रक्तात तडपडून त्या ठिकाणी जागच्या जागी तो खाला झाला. अहमन्य मस्तकाच्या चिंधड्या उडाल्या. शत्रूच्या रक्तानं मातृभूमीचे पाय धुण्याचा पराक्रम आमच्या तरुण क्रांतिकारकांनी लाहोरच्या रस्त्यावरती भर दुपारी करून दाखवला होता. त्यांनी असा पराक्रम केला. नंतर राजगुरूंचं मन पण कसं आहे. नंतर लोकांनी त्याचं कौतुक केलं. काय नियम निघाला होता, बरोबर डोक्यात गोळी झाली. राजगुरू म्हणला, नाही, माझा नेम चुकला, मी छातीवर धरला होता, डोक्यावर बसला, माझा नेम चुकला. प्रांजळपणे कबूलही केलं. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राजगुरूंनी गोळी झाडली, मग भगतसिंगनी गोळी झाडली. आझादांनी सांगितलं की पळा. ते पळाले. भगतसिंग पळाला, आझाद पण पळाले. तिकडून पोलीस चौकीनं पोलीस बाहेर पडतायत. राजगुरू बिंदास उलटा चालत गेला. आणि जेव्हा हे परत आले ते लोक म्हणले, येडाय का तू, तिकडे कुठे चालला होता. तो म्हणला, भगतसिंगनी पिस्तुलातनं जी मॉयजॉब नावाचा पिस्तूल असतं, त्या पिस्तुलातनं गोळी झाडली, त्याचा एक पाठ खाली गळून पडला होता. जर का तो तिथंच पडला असता तर त्या पिस्तूलचा उपयोग झाला नसता. म्हणून मी गेलो, ते उचललं, खिशात टाकलं, मग वळालं, मग पळालं. आणि लोक कमाल झाली. पण सँडर्स ठरवलं होतं स्कॉटला मारायचं, पण सँडर्स मेला. पण त्यात काही दुःख नव्हतं वाटायचं, कारण तोही तितका जबाबदार होता, तोही मरायला पाहिजे होता. किंबहुना त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जोपर्यंत तुम्ही आमच्यावरती राज्यकर्ते म्हणून येता तोपर्यंत आम्ही तुम्हाला गोळ्यात झाडणार. हे कधी कधी काही इंग्रज असे असायचे, ते वैयक्तिक चांगले असायचे, चांगलं चारित्र्य असायचं, भारतीयांचे चांगले संबंध असायचे. सावरकरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही वैयक्तिक चांगल्यात का नाही आम्हाला काय घेणं, तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय येतात, तुम्ही मित्र म्हणून या, आम्ही मैत्री करू. राज्यकर्ते म्हणून येणार असाल तर तुम्ही आमचे शत्रूच, तुमचं नाव आमच्या बंदुकीच्या गोळीवरच लिहिलेलं असणार. आणि त्यामुळे प्रत्येक इंग्रज मारण्यासाठी तिथे आलेला आहे. बॉम्ब टाकताना पण विचार करतो का की खाली कोणी सज्जन मनुष्य आहे मारणार आहे की काय. शत्रू राष्ट्रावरती बॉम्ब टाकलाच जातो, त्यात सज्जन सुद्धा मरत असतील. त्यामुळे जो जो शत्रू आहे तो मारणं याच्यामध्ये काही पाप नाही, यात काही चूक नाही. हीच भूमिका क्रांतिकारकांची होती. आणि सँडर्स तर मारायलाच पाहिजे होता, त्यात काही वाईट वाटायचं कारण नव्हतं. झालं असं, इतकं इंग्रज संतापले, संपूर्ण लाहोरला दरोडा घातला. आणि लाहोरच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आता झडती सुरू झाली. आणि आता क्रांतिकारकांच्या समोर चिंता सुरू झाली की जायचं कसं बाहेर, किती काळ आपण थांबणार इथे, कधीतरी पोलीस येणार, प्रत्येक घर तपासतात, इथं पण येणार असते.
पर घटना भर दुपारी घडली. काही लोक प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी बघितलेलं आहे, भगतसिंगला बघितलंय, राजगुरूला बघितलेलं आहे. तर हे माणसं शोधतायत सगळीकडून, काय करायचं. त्या ठिकाणी एक अतिशय महान व्यक्तिमत्व क्रांतिकारकामध्ये राहत होतं, त्यांचं नाव फार मोठं आहे. त्यांचं नाव आहे भगवती चरण घोराव. ते त्यावेळेला लाहोरमध्ये नव्हते बरं का, ते कलकत्त्याला होते. त्यांची बायको आहे, तिचं नाव आहे दुर्गा भाभी. आज तिचं नाव जरी घेतलं ना तसं हात जोडावीशी वाटतं. इतकं इतकं व्यक्तिमत्व विलक्षण. खरं तर ती सामान्य बाई बरं का. हे मी सांगतोय 1920 मध्ये 100 वर्ष झाली. 100 वर्षापूर्वी एक सामान्य बाई. त्यांचं घर तसं समृद्ध होतं, पैशाने बऱ्यापैकी होती. आणि नवऱ्याने सांगितलं होतं, हे बघी मुलं आहेत ना तरुण पोरं, ती फार मोठं काम करतात, ती कधी आली आणि त्यांना कुठली मदत पाहिजे असेल तर तू नाही म्हणायचं नाही. कधी कधी 8-8 दिवस जेवत नाही, कारण काही खायला पाहिजे खायला द्यायचं. कधी पैसे कमी पडतात, मी अमुक ठिकाणी पैसे कमी त्यांना द्यायचे. असं दुर्गाबाईला सांगितलं होतं, ती नवऱ्याने सांगितलं तर ऐकायचं. त्या दिवशी गोरा नव्हते, भगवतीचरण नव्हते, ते गेले होते कलकत्त्याला. रात्रीची वेळ, टकटक झालं, तिच्या लक्षात आलं कोणतरी आलेलं आहे. अशी माणसं गुपचूप रात्री यायची क्रांतिकारी. त्यांनी घरामध्ये कोण ज्या बायका बसल्या त्यांना बाहेर पाठवलं, जा म्हणून त्यानं दरवाजा उघडला. सुखदेव आला होता. सुखदेव हिंडायचा, कारण तो काही त्या प्रत्यक्ष कटामध्ये घटना घडली तर तो नव्हता, त्यामुळे त्याला रात्री हिंडायची भीती वाटत नव्हती. तो आला होता आणि तो बसता येईल. भाभीच्या लक्षात आलं, तिला म्हणायची दुर्गा भाभी काय पाहिजे. तो काही बोलेच नाही. तिला वाटलं बहुतेक बरेच खायला गेलं नसेल. पटकन तिने डबा आणला, जे काही जेवण होतं, हे घेऊन जा घेऊन जा. तरी तो बोलेला, पैसे पाहिजेत का, जाते. आतमध्ये गेली, पटकन तो काही डबा होता, त्या डब्यामध्ये पैसे हे धर घेऊन जा. तरी तो बोलेला. ती म्हणजे बोल ना काहीतरी बोल. पण भाभी एका तरुण मुलाला इथं बाहेर काढायचंय लाहोरमधनं. ती म्हणजे बरं, मग मी काय करायचंय. भाभी तू त्याची बायको म्हणून येशील. 100 वर्षापूर्वीची घटना आहे. एका सामान्य त्यावेळेच्या धार्मिक वृत्तीमध्ये असणाऱ्या एका बाईला असा प्रश्न विचारायचा की त्याची बायको म्हणशील. तिने क्षणभर विचार केला. तिकडे हो येईल. भाभी एवढंच नाहीये, जे बाळ आहे ना शची, छोटं बाळ, त्याला पण बरोबर घ्यायचंय. येशील. बापरे, आता आईचा अंतर कर. तिने क्षणभर विचार केला. हो घेईल. तो उठला आणि निघून गेला. आणि काही वेळाने पुन्हा मध्यरात्री दरवाजा खटखडला. तिने बघितलं तर कोण, भगतसिंग आला होता. भगतसिंग दिसायला उंचापुरा, पण लोक म्हणायचे त्याला लंबे चाचा. तो छोटा मुलगा शेती त्याला लंबे चाचा म्हणायचा. भगतसिंग आतमध्ये आला. तिला लक्षात आलं याची बायको बनायची, कारण तिला ही सगळी मुलं छोट्या दिनासारखी मुलासारखी अशी होती. तिला अतिशय आनंद वाटला. राजगुरू आला, सगळे आले. आणि मग पहाटे 4 वाजता लाहोरमधून रेल्वे निघणार होती. त्या भाभीनं अतिशय चांगला ठेवणीतले कपडे काढले, मड्डम त्याला म्हणतात, अशा प्रकारे तिने पोशाख घेतला. भगतसिंगनी अतिशय सुंदर अशी हॅट, दिसायला मला तो देखणा होता, उंचापुरा होता, पंजाबी छोरा होता, कोट वगैरे घातलाय, टाय घातलेला आहे, बूट घातलेले, असा त्यांनी पोशाख केला. राजगुरू त्यांचा नोकर बांधला आणि त्यांची ट्रंक आणि वळकटी ही डोक्यावर घेऊन तो निघाला. आणि पहाटे 4 वाजता ते त्या रेल्वेमध्ये आले. त्याही वेळेला पोलीस होते, पोलिसांचा गराडा होता, गुप्तहेर होते, ज्यांनी प्रत्यक्ष तो हुकून बघितलेल्या 30 माणसं तिथं होती. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत फेकत ते पुढे गेले. आणि भगतसिंग कसा गेला, तरी कडेवर बाळ घेतलं होतं त्या छच्चींना, आणि त्याला किती सत्र्याची फळ वगैरे बनवत होता. हे कुणाला वाटलंच असेल एवढा कुटुंबवत्सल क्रांतिकारी कसा असेल, शक्यच नाही. अशा प्रकारे भगतसिंग गेलाय, राजगुरू गेलाय, दुर्गाबाबी गेलीये. आझाद पण होते त्या रेल्वेमध्ये. ते साधूचा पोशाख घालून ते लांबपर्यंत बसले होते, तेही निघाले. आणि लाहोर ते कलकत्ता 40 तासांचा प्रवास आहे. 40 तासांचा प्रवास आहे. आणि ती रेल्वे निघाली. भगतसिंग कधी कधी विश्रांती घ्यायचा, तो पाहायचा. दुर्गाबाबी झोपू शकत नव्हती, कारण हा भारत मातेचा अनमोल अलंकार बाहेर काढणं ही तिची जबाबदारी होती. आणि म्हणून ती शांतपणे त्याच्यावर लक्ष ठेवून होती. ती तिथे गेली गाडी. तिथे निरोप मिळाला होता. भगवती चरण गोरा आणि तिथे अजून दुसरी सुशीला दिदी नावाची क्रांतिकारक होती. त्यांना कळलं होतं कोणतरी येणार आहे. सांकेतिक भाषेमध्ये कोण येणार आहे, कसे येणार आहे, कुठे येणार आहे ते सांगितलं नव्हतं. आणि कलकत्त्याच्या अलीकडच्या छोट्या स्टेशनवरती हे दोघं दबावून बसले होते, भगवती चरण आणि सुशीला दिदी. कोण उतरतंय आणि बघतात तो काय. पहिल्यांदा उतरला भगतसिंग, दुसऱ्यांदा उतरला राजगुरू, आणि बाई कोण आली बरोबर यांच्या. आणि नंतर दुर्गा
त्या भगवती चरणी जेव्हा बघितलं, दुर्गा प्रसंग असा आहे, समोर गेले. आजपर्यंत ते आपल्या बायकोला आणायला समजत होते, सांगायचंय याला पैसे दे, हे दे, दे दे. पण आपल्या बायकोनी भगतसिंगला लाहोर मधनं इथपर्यंत आणण्याचं काम केलं. हे बघून भगवती चरणाले बायकोसमोर हात जोडले. दुर्गा, तुम सचमुच दुर्गा हो, आज तक मैंने तुम्ही पहचान नाही. असं करून त्यांनी आपल्या पत्नीबद्दल आपला आदर केला. काय चरित्र आहे ते विलक्षण. भगतसिंग लाहोर मधनं तिथे आलेले होते, कलकत्त्याला तिथे थांबले, अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या सहभागी झाले. पुढे सगळी फाटाफूट झाली. मग राजगुरू हे महाराष्ट्रात परत आले. अनेक ठिकाणी त्यांचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा वास्तव्य असल्याच्या आपल्याला खुणा पाहायला मिळतात. आणि पुढे भगतसिंग यांनी काय केलं, आपल्याला तोही पराक्रम माहितीये की पब्लिक सेफ्टी बिल नावाचं एक बिल हे संसदेवर येणार होतं, त्याला विरोध करायचा म्हणून तिथे बॉम्ब टाकायचं ठरलं. आणि असं ठरलं की बॉम्ब जो टाकेल त्यांनी पळून जायचं नाही, स्वतःहून पोलिसांमध्ये स्वाधीन व्हायचं. आणि या कामाला कोण जाणार? तर भगतसिंगने हट्ट धरला की मी जाणार. कारण का? कारण मी जर का कोर्टात उभा राहिलो आणि मी जी साक्ष दिली तर ती साक्ष महत्वाची ठरेल दोन दृष्टीनं. एक म्हणजे आपण क्रांतिकारी काय करतो हे लोकांना माहीतच नाही. लोकांना वाटतं आपण दहशतवादी, खूनी आणि इंग्रज सरकार तसंच प्रसार करतो आणि प्रचार माध्यम त्यांच्या हातात आहे. तर आपण काय करतो आणि आपल्या पाठीमागचा उदात्त हेतू काय हे लोकांना कळणं, हे जर जो कोणी कोर्टातून उभं राहील तो हे सगळं करेल. आणि दुसरं, बॉम्ब कसा करायचा आपण कोर्टातच एखाद्याला विचारायचं, तुला बॉम्ब करता येतो का? तो म्हणेल हो, सांगतो. तू सांगेल ते पेपरात छापून जाईल की सगळ्या भारतात जाईल ना बॉम्ब कसा करायचा ते, जे आपल्याला गुप्तपणे करावं लागतं ते उघडून हाही त्याच्यामध्ये येतो. आणि म्हणून भगतसिंगनी स्वतः हट्ट धरला हे काम मीच करू शकतो आणि म्हणून मी जाणार. आणि त्यांचा हट्ट आझादांना मान्य करावा लागला. आणि त्याप्रमाणे राजगुरूंची इच्छा होती यावेळेला पण मला जायला मिळावं, पण त्यांची निवड काही झाली नाही. कारण तिथे इंग्लिशमध्ये जाऊन परत बोलायचं होतं, तेही त्यांना जमलं असतं की कोण राहील. आणि म्हणून राजगुरूंची निवड झाली, ते खट्टू झाले, ते इकडे आले. भगतसिंगनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला, स्वतःहून त्याने अटक करून घेतली, त्याला तुरुंगात जावं लागलं. पहिल्यांदा फक्त बॉम्बचा खटला चालला, पण हळूहळू लक्षात आलं की सँडर्सला मारलं तर यांनीच मारलं. आणि मग तो खटला पुढे वाढत गेला आणि मग ते लाहोरला सगळं खटला चालू होता. राजगुरू महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात ते अनेक ठिकाणी गेले होते. अकोला म्हणून ठिकाण आपल्याला माहिती, अमरावतीला माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ज्यांनी केली ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना सुद्धा राजगुरू त्या काळामध्ये भेटले होते. आणि असा अंदाज आहे की काही काळ त्यांनी संघाचं स्वयंसेवक म्हणून सुद्धा तिथं काम केलं असेल, असेही काही पुस्तकामध्ये उल्लेख आहे. राष्ट्रसेवा दल, हार्डीकरांचं सेवा दल ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये पण ते काही काळ सहभागी झाले होते. आणि आपल्याला सर्वांना एक नाव माहिती ते म्हणजे चित्र तपस्वी भालजी पेंढारकर. तेव्हा राजगुरू जेव्हा मुंबईला होते तेव्हा मुंबईवरून त्यांना गुप्तपणे पुण्यामध्ये आणण्याचं काम भालजी पेंढारकरांनी केलं, अशी पण कल्पना आहे. आपल्या शुक्रवार पेठेमध्ये करंदीकर म्हणून राहत होते आणि त्यांचा करंदीकरांचा गाड्यांचा तबेला होता. गाड्यांचा तबेला म्हणजे जिथे गाड्या ठेवतात अशी जागा, स्टँड. तर त्यांच्या गाडीतून गुप्तपणे ते आले. आणि आज ज्याला आपण भिकारदास मारुती मंदिर म्हणतो, त्याच्या समोर ते राणा प्रतापसिंह उद्यान, त्या ठिकाणी कुठेतरी तो गाड्यांचा तबेला होता. तिथे त्या काळामध्ये राजगुरूंचं वास्तव्य होतं आणि तिथे ते राहत होते. आणि त्याच्यावर सावरगावकर, जे मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेतलं होतं, ते पण त्यांच्याबरोबर तिथे वास्तव्याला होते. पुण्यामध्ये आल्यानंतर राजगुरू कुठं कुठं राहिले त्याच्या 3-4 वेगवेगळ्या ठिकाणं ही आपल्याला सांगता येतात. तसं हे ठिकाण त्यांच्या लहानपणचं आहे. तसंच त्यांचं एक ठिकाण हे आपल्याला सांगता येईल, ज्याला सुजाता मस्तानी नावाचा चौक माहिती आहे आपल्याला तिथे सदाशिव पेठेत. त्याच्या समोर तिथे सुद्धा राजगुरूंचं काही काळ वास्तव्य होतं. या सदाशिव पेठेमध्ये इथे पुढे की ब्राह्मण मंगल कार्यालय म्हणून आहे, त्या कार्यालयाच्या वाटेमध्येच, रस्त्यामध्येच अजूनही काही जुने वाडे आपल्याला दिसतात. त्या वाड्यामध्ये सुद्धा राजगुरूंचं काही काळ वास्तव्य होतं. असं राजगुरू म्हणजे पुण्यात त्यांचे नातेवाईक होते, इथे त्यांचं या वाड्यात तिसरं विठ्ठल मंदिरात त्यांचे नातेवाईक होते. आणि पत्र्या मारुती ते लोखंडे तालीम हा जो रस्ता आहे जिथे पलीकडच्या बाजूला म्हणजे ज्याला लोखंडे तालीम म्हणतात, तिथे काष्टाचा बोळ नावाचा बोळे बघा, तिथे भटवाडा होता. आणि त्या भटवाड्यामध्ये पुढच्या काळामध्ये राजगुरूंचे थोरले बंधू दिनकर राजगुरू हे राहायला गेले होते. अशा प्रकारे राजगुरूंचे नातेवाईक पुण्यामध्ये राहत होते. पण हे शक्यतो आपल्या नातेवाईकांकडे फारच कमी राहायचे, कारण पुढे आपण पकडले गेलो तर आपल्या नातेवाईकांना त्रास होऊ नये, असा पण त्याच्यामध्ये हेतू होता. आणि त्यामुळे या सगळ्या राजगुरूंच्या
वास्तव्याच्या सुद्धा आपल्याला अनेक खुणा पुण्यामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात. असं करत असतानाच राजगुरूंनी अजून एक ठिकाण निवडलं होतं. आपण या इथून टिळक रोड आपल्याला माहिती आहे, टिळक रोडवरती महाराष्ट्र मंडळ नावाची जागा आपल्याला माहिती आहे. या महाराष्ट्र मंडळाच्या समोरच्या बाजूला तुम्ही जा, तिथे राही नावाचं एक इमारत आहे आणि तिथे धन्वंतरी नावाची एक लॉन्ड्री आहे. ती राही नावाची जी इमारत आत्ता जिथं आहे ना, तिथे पूर्वी एक चुन्याची घाडी होती. कारण हा गावाबाहेरचा भाग, त्याला गावाबाहेर, आणि त्या चुन्याची घाडी तिथे होती आणि त्या ठिकाणी एक पडकी 2 मजली घर होतं, गावाबाहेर होतं, पडकं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी राजगुरूंनी आणि सावरगावकरांनी आपल्या मुक्कामासाठी ती जागा त्यांनी निवडली आणि तिथे ते राहायला लागले. इतकंच नाही, करायचं काय, काम काही नाही ना, संध्याकाळी बाहेर पडायचं. तर हा महाराष्ट्र मंडळ त्याही वेळेला होतं आणि महाराष्ट्र मंडळात हे जाताना नाही दिसलं की मुलं लाठीकाठी करतायत. तर राजगुरूंना लाठीकाठी चांगली येत होती. तर त्या मुलांना म्हटलं, हे असं नाही करत की मी दाखवतो कसं करायचं. लाठी फिरून दाखवली, ती पोरं एवढी खुश झाली, त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवा ना. राजगुरू म्हणले शिकवतो. आणि अशा प्रकारे राजगुरू आणि सावरगावकर महाराष्ट्र मंडळातल्या मुलांना लाठी काठीचं प्रशिक्षण द्यायला जात होते. किती गंमत आहे पहा. आणि गंमत अजून सांगतो, एकदा असं घडलं की महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला फ्रेडरिक साइक्स हा त्यावेळेच्या महाराष्ट्राचा गृहमंत्री आपण म्हणता येईल, ते येणार होते. आता इंग्रज म्हणलं की राजगुरूंचं खवळलं पित्त. पण राजगुरूंनी योजना आखली. काय योजना आखली? सावरगावकर तुम्ही असं करा, तुम्ही लाठी फिरवा. तो साइक्स समोर बसलेला असेल आणि लाठी फिरवताना चुकून तुमच्या हातातून लाठी सुटली, असं करा. लाठी सुटली की तिकडे जाऊन पडेल, ती तिकडे गेली की सगळेजण तिकडे बघतील. सगळ्यांनी तिकडे बघायला लागले, तुम्ही पिस्तूल काढतो, साइक्सला गोळी घालून ठार करून टाकतो. माझ्या नावावरती 1-2 खून आधीच आहे, याला मारायला काय हरकत आहे, त्यालाही मारतो. सावरगावकर म्हणजे तू उतावळे दिसतंय मला, पण लक्षात घे की महाराष्ट्र मंडळ ही आपल्या लोकांची संस्था आहे. आपण जर का या संस्थेच्या आवारामध्ये एखाद्या इंग्रजाला मारलं तर ही संस्था बंद पडेल. तर इथे नको करायला, त्याला मारलं पाहिजे, चूक आहे, इथं नको, दुसरीकडे कुठं तर. असं सगळं त्यावेळेला चालू होतं. पण झालं होतं असं, भगतसिंग पकडले होते, पण त्यांच्या साथीदारांचा शोध सुद्धा होता. साथीदारांचा शोध सुद्धा होता आणि दुर्दैवानं भगतसिंग यांच्या टोळीमधले काही जण माफीचे साक्षीदार झाले होते. आणि त्यापैकी एक जण इथे आलेले होते, त्याला घेऊन पोलीस आले होते की इथे कोणी सापडतंय का. पुण्यामध्ये कोणीतरी उत्तर भारतातला क्रांतिकारक आलेला आहे याचा सुगावा पोलिसांना लागला होता. तो कसा लागला? पुण्यामध्ये तेव्हा एक आदरणीय व्यक्ती राहत होती, त्यांचं नाव आहे शिवरामपंत परांजपे. आपण त्यांना काळ करते परांजपे म्हणतो. आपली तुळशीबाग आहे, त्या तुळशीबागेचा जो बोळ आहे त्या बोळामध्ये शिवरामपंत परांजपे यांचं घर होतं. आणि पुण्याचा जो ओंकारेश्वर आहे त्या ठिकाणी वैकुंठ स्मशानभूमी होती, स्मशानभूमी होती. त्यांचा मृत्यू झाला आणि स्वाभाविकपणे शिवरामपंत परांजपे यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून ओंकारेश्वरपर्यंत निघाली. अत्यंत प्रखर देशभक्त होते. त्यांची लेखणी टिळकांपेक्षाही जहाल होती. सावरकरांचा त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता. असे शिवरामपंत परांजपे सर्व क्रांतिकारकांचं आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि ती कुठं निघाली? ओंकारेश्वरपर्यंत. अनेक जण त्याच्यामध्ये होते आणि मागणं घोषणा झाल्या होत्या, भारत माता की जय, वंदे मातरम. देशभक्ताची अंत्ययात्रा. पण त्या अंत्ययात्रेमध्ये एकदम शब्द आले, इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद ही तर मराठी क्रांतिकारकांची घोषणा नाही, ही हिंदी क्रांतिकारकांची आहे. त्या अंत्ययात्रेमध्ये काही गुप्त पोलीस होतेच. त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी इथे परप्रांतीय आहे, ते उत्तर भारतातला आलेला आहे. आणि अशा प्रकारे संशयाचं जाळं हळूहळू विणायला सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे ती राजगुरूंच्या वरती केंद्रित झालं. आणि राजगुरू आणि सावरगावकर त्या ठिकाणी असताना त्यांच्यावरती छापा पडला. अजून एक जी घटना घडली ती म्हणजे मगाशी मी म्हणलं की काही माफीचे साक्षीदार पुण्यात आले होते आणि त्या साइक्सला मारायचं ठरलं होतं ना, इथं नको दुसरीकडे मार. तर साइक्स त्यावेळेला रेस्कोर्स आपल्याला माहिती पुण्यामध्ये, तर रेस्कोर्सवरती साइक्स जाणार होता आणि म्हणून राजगुरू आणि सावरगावकर त्याला तिथे मारता येईल का हे बघायला रेस्कोर्सला गेले. पण रेस्कोर्सवरती गर्दी प्रचंड, त्या गर्दीमध्ये त्याला मारता आलं नाही. पण त्या गर्दीमध्ये हा माफीचा साक्षीदार आला होता. त्यांनी बघितलं इथे हा आहे, त्याला राजगुरूला रघुनाथ म्हणायचे, पी रघुनाथ. रघुनाथ हे त्यांचं क्रांतिकारी गटाचं नाव. आणि त्यामुळे हा आहे पोलिसांचा त्याच्या पाठीमागं गुप्तहेर लागले. ते कुठं राहतात, कुठं जातात, केव्हा येतात
आणि अशा प्रकारे राजगुरू खरं तर मोठं योजना होत्या. शस्त्र आणायची होती, महाराष्ट्रामध्ये उठाव घडून आणायचा होता, क्रांतीचं कार्य करायचं होतं. अनेक प्रकारच्या योजना राजगुरूंच्या मनामध्ये होत्या. पण अचानक रात्रीला छापा पडला, दोघांना अटक झाली. राजगुरूंच्या लक्षात आलं आपला खेळ संपलेला आहे आणि पोलिसांनी त्यांना पकडलं आणि फरास करण्यात दिला. नंतर मग त्यांना लाहोरला घेऊन गेले, लाहोरच्या कारागृहात गेले. समोर भगतसिंग पाहिला. राजगुरू धावत गेले आणि कडकडून मिठी मारली आणि म्हणले, काय बेट्या तुला काय वाटलं, तू आधी मारणार आणि मी नंतर? हा आलो की नाही बघ तुझ्या बरोबर, एकत्र मारायचं, एकत्र मारायचं. पण राजगुरूचं वर्णन असं केलं जातं एका वाक्यामध्ये, शहादत के बेताब आशिक. ते आशिक होते शहीद होण्यासाठी, हुतात्मा होण्यासाठी, मृत्यू स्वीकारण्यासाठी. असं त्यांचं विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांच्यावरती खटला चालला. निकाल काय लागणार माहितच होतं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू मरेपर्यंत फाशी. शिक्षा जाहीर झाली. तारीख ठरली होती 24 मार्च 1931. पण त्या तुरुंगाच्या बाहेर एवढी प्रचंड गर्दी आणि कल्लोळ उसळला की इंग्रज सरकारच घाबरलं आणि त्यांनी आदल्या दिवशीच त्यांची सुटका करायचं ठरवलं. त्याप्रमाणे सुटका म्हणजे त्यांची जीवनातून सुटका करायची ठरली. त्याप्रमाणे 23 मार्चलाच ती फाशी द्यायची ठरली. ते तिघांच्या आई सुद्धा आल्या बरं का. सुखदेवची आई पण गेली होती, राजगुरूची आई पर्यंत गेली होती, भगतसिंगची आई पण होतीच. ते तर पंजाबचेच, ते होतेच लाहोरमध्ये. तेव्हा त्यांनी आधीपासून अर्ज केले होते की आम्हाला शेवटची भेट होऊ द्या. प्रसंग असा आहे, नातेवाईक सगळे बसलेले, आत्म बातमी आहे. भगतसिंगच्या आईकडं, नातेवाईकांकडं परवानगी मिळाली भेटायची. भगतसिंगच्या आईला एवढं वाटलं की शेवटची भेट म्हणजे भगतची. त्या उठल्या, निघाल्या. ते राजगुरूची आई बसते, सुखदेवची आई बसते. त्यामुळे तुम्ही नाही येणार. तर त्या दोघी म्हणल्या की आम्ही प्रयत्न केले, अर्ज केले, पण आम्हाला अजून परवानगी मिळाली नाही. तुम्हाला मिळाली, तुम्ही जा भेटून द्या तुमच्या मुलाला, आम्हाला नाही परवानगी मिळाली. भगतसिंगची आई म्हणली, अगं आपल्या तिघींची मुलं हातात हात घालून एकाच फासावर जाणार आणि अशा वेळेला मी माझ्या मुलाला भेटायचं आणि तुम्ही भेटायचं नाही, हे होणार नाही. तुम्हाला परवानगी नाही, मी पण जाणार. तिथंच बसल्या. त्या आई सुद्धा किती विलक्षण व्यक्तिमत्व, ते फार मोठे. असं हे माणसं. पुण्यातनं इनकिलाब कादंबरीचं लिखाण करणाऱ्या मृणालिनी जोशी नंतरच्या काळामध्ये भगतसिंगच्या जन्मगावी गेल्या, भगतसिंगच्या आईबरोबर राहिल्या, बहिणीबरोबर राहिल्या. अमरो नावाची त्यांची बहीण. खूप आठवणी गोळा केल्या. 3 दिवस राहून त्या आठवणी सगळ्या गोळा केल्या. एका तरुण मुलीनं त्या काळामध्ये पंजाबच्या काठची ते गाव आहे तिथे 3ऱ्या दिवशी निघाल्या मृणालिनी जोशी. तर भगतसिंगची आई म्हणजे, बेटा तू माझ्या भगतचं चरित्र लिहितेस ना मराठीमध्ये, मी तुला काय भेट देऊ? तर म्हणाले की म्हणजे काय द्यायचं, तुम्ही काय द्यायचं? तुम्ही आपला मुलगा दिला, तुम्ही 3 दिवस मला आठवणी दिल्या, आता तुम्ही काय माझ्या तुमच्याकडे काय मागायचं? भगतसिंगची आई म्हणजे नाही दिलं पाहिजे. काळ बघा 1931ला फाशी झाली. त्या काळामध्ये फोटो किती काढले जात असते. भगतसिंगचे ओरिजिनल 4च फोटो आहेत. त्यातला एकच फोटो घरामध्ये होता, बाकी इंग्रजांच्या ताब्यात होते. आणि त्या फोटोच्या भोवती आईने आणि बहिणीनं कशिदा काम केलं होतं, नक्षीकाम केलं होतं आणि ती फ्रेम अशी लावली होती. भगतसिंगची आई थरथरत्या हातानं त्या खाटेवरती चढली, तो फोटो काढला आणि मृणालिनी जोशीने म्हणल्या, जा महाराष्ट्रातल्या मुलांना माझ्या भगतचा फोटो घेऊन जा. आणि तो फोटो दिली. इतक्या रडल्या मृणालिनी, इतक्या रडल्या. हे किती अनमोल आहे, तुमच्या मुलाचा एकुलता एक ओरिजिनल फोटो तुम्ही मला देताय, किती विलक्षण. असं हे महत्वाचं व्यक्तिमत्व होते. आपण जिथे इथे बसलोय तसं भगतसिंग आणि आझाद पुण्यात पण गेले होते. इथून जर आपण नारायणपेठेमध्ये गेलो, बाबा वेडे पुलापाशी ते मुरलीधराचं मंदिर आहे आणि त्या मुरलीधर मंदिरापाशी हे आले होते. गुप्तपणे भेटी व्हायच्या. मग ते गावाबाहेरचं मंदिर. मग काय केलं यांनी, एक पत्की नावाचा छोटा मुलगा होता, पत्की, त्याला सांगितलं तू घंटेपाशी बस, आम्ही आतमध्ये बसतो, आमची कटक कारस्थानं जे काही करायचं ते आम्ही करतो. राजगुरू, आझाद आणि भगतसिंग तिघं. पण बाहेरनं कोणी येताना दिसलं लांबून तर तू पटकन घंटा वाजवायची
राजगुरूंना संस्कृत मंत्र पाठ होते, ते लगेच संस्कृत मंत्र म्हणणार, म्हणजे बाहेरच्या वाटलं पाहिजे ह्या पूजाच करतायत, निघून जाते. असं त्या पत्कीना काम दिलं होतं. तो पत्की हा छोटा मुलगा नंतर म्हातारा झाल्यानंतर त्या मुलांनी जोशीला भेटला आणि म्हणून त्यांनी या कादंबरीमध्ये हाही प्रसंग घेऊन ठेवलेला आहे. आणि गंमत बा, आझाद दिसायला साधे होते, काळे सावळे होते, तुमच्या आमच्यामध्ये कधी खपून जायचे, पण भगतसिंग उच्चापुरा, देखणा आणि त्याचं ते नाक, ते तेजस्वी डोळे, म्हणजे लगेच लक्षात यायचं हा आपला नाही, हा मराठी नाही, हा परका आहे. आणि म्हणून लोक म्हणायची अरे तू लपून राहाय जरा, असं बाहेर हिंडत जाऊ नको. भगतसिंग अत्यंत बिंदास. पुण्यातलं वर्णन असं आहे, तोंडात शीळ मारत मारत तो पर्वतीला जाऊन गेला, असं तिथे वर्णन केलं जात आहे. किती तो बिंदास मनुष्य होता हे आपल्या लक्षात येते. मित्रांनो, हे राजगुरूचं विलक्षण चरित्र आहे. अखेर 23 मार्च हा दिवस उगवला. असं ठरलं की संध्याकाळीच फाशी द्यायची. संध्याकाळी कोठडीचे दरवाजे उघडण्यात आले. तिघही बाहेर पडले. भगतसिंगला सांगितलं आजच, उद्याचा दिवस नाही, आजच. भगतसिंग त्यावेळेला लेनिनचं पुस्तक वाचत होता. कल्पना करा, उद्या सकाळी मृत्यू आहे आणि बिंदासपणे पुस्तक वाचतोय. काय ताकद आहे मनाची. भगतसिंगचं अजून एक आणखी आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचा अनुवाद करून त्याचं प्रकाशन करण्याचं काम भगतसिंग यांनी केलेलं आहे. भगतसिंगनी डायरीमध्ये जे अनेक चांगल्या पुस्तकांमध्ये उतारे लिहिले आहेत ना, त्यात सावरकरांचे पण उतारे त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आपल्याला माहित पाहिजे असा भगतसिंग. पण जेव्हा तो बोलवायला आला, त्यांनी बघितलं भगतसिंग पुस्तक वाचतोय. तो माणसाने विचारलं काय करतोय. भगतसिंग म्हणला एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटतोय पुस्तकातून, असं म्हणला. पुस्तक बंद केलं, ठेवलं, निघाला शांत, कुठेही खळबळ नाही, गडबड नाही. आणि तिघाणी हात हातामध्ये धरले आणि निघालेले वधस्तंभाकडे. आणि ते म्हणायचे मौत तो हमारी दुल्हन है और फांसी का फंदा ये तो पुष्पमाला है. आज हमारी शादी है भाई, शादी है, शादी के लिए हम चले. ते निघाले. मेरा रंग ने बसंती चोला, मेरा रंग ने बसंती चोला. बसंती म्हणजे भगवा रंग. भगवा रंग म्हणजे त्यागाचा, शौर्याचा असा तो रंग आहे. तो रंग आम्ही आमच्या अंगावरती उधळला आहे. आमचं सगळं जीवन बसंती रंगाचं झालेलं आहे, असं म्हणून ते चाललेले. जिस चोले को पहन शिवाजी मिट गए अपनी आन पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपने आन पे, आज उसी के पहन के निकला हम मस्तों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, असं म्हणत पडतंय. त्या वधस्तंभापर्यंत आले. त्या इंग्रजांना म्हणताय देशासाठी प्राण कसं समर्पित करायला करतात लोक, हे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही भाग्यवान आहात. घर गेली, कडकडून एकमेकांना मिठी मारली. फाशीचा दोर आपल्या गळ्यामध्ये घेतला. इन्किलाब जिंदाबाद गर्जना केली. ही गर्जना लाहोरच्या कारागृहात उठली, ती हिमालयाच्या शिखरांवरती आदळली आणि त्याचा प्रतिध्वनी भारताच्या 3 समुद्रांवरती जाऊन पोहोचला. अशी ती विलक्षण घोषणा होती. 7:33 23 मार्च 1931 चक्र फिरलं. पायाखालची फळी बाजूला झाली आणि भारत मातेचे 3 लाडके सुपुत्र मृत्यूच्या दरीमध्ये आपला जीव समर्पित करते झाले. असा तो विलक्षण काळ. माझी आठवण अजून सांगायची. नारायण पेठेमध्ये जे घर होतं ना, राजगुरू एकदा आले होते. त्याच्या घरच्यांना माहित होतं हा क्रांतिकारक आहे, संस्कृत पंडित हे माहित होतं. राजगुरूंनी खुंटीवरती आपला कोट अडकवला, ते बाहेर गेले. आई केर काढत होती, त्या कोटापाशी गेली, डोक्याला काहीतरी लागलं. ती थोरल्याला म्हणजे दिनकर बघ याच्या कोटाच्या खिशात काय, मला लागलं डोक्याला. दिनकर गेला, कोटाच्या खिशात हात घातला, बाहेर काढलं पिस्तूल, रिव्हॉल्वर. ते थरथर कापायला झालं. हे काय, हा संस्कृत पंडित झाला ना, हे घेऊन काय करतो. आणि मग जसा तो शिवराम आला, इकडं आई बसली, इकडं भाऊ बसलाय, त्यांनी सांगितलं हे काय. शिवरामच्या लक्षात आलं आता नाटक चालणार नाही. शिवराम म्हणला आई तुला सांगू, तुला मान शर्मेनं खाली जावी असं मी काही केलेलं नाही. आई मी क्रांतिकारक आहे. आई काही दिवसापूर्वी लाहोरच्या रस्त्यावरती सँडर्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केलं ना, आई त्याला पहिली गोळी तुझ्या मुलाने घातली होती, मी मारलंय त्याला. पुढचं वाक्य आहे ना,
आज उच्चारताना मला अवघड वाटतं, इतकं गहिवरून येते. आई, तुला 2 मुलं, थोरला दिनकर, मी धाकटा. आई, दिनकर तुझा, मी भारत मातेचा. भारत मातेचा. त्यांनी कागद घेतला, त्या कागदावर लिहिलं, राजगुरूंच्या इस्टेटीतील एकही पैसा मला नको. हे आमचे आदर्श आहेत. ही अशी व्यक्तिमत्व त्या काळात निर्माण झाली. मित्रांनो, हा महिना त्या महामानवाच्या समर्पणाचा महिना आहे आणि त्यामुळे आपण आज आपण त्यांना त्या ठिकाणी नमस्कार करतो, वंदन करतो. त्या ठिकाणी मी त्यांचं चरित्र आज इथे सांगण्याचा जो प्रयत्न केला आणि आपण आज त्या महामानवाच्या चरित्राचं हे स्मरण केलेलं आहे.